सीडी एक्झाम ही दोन गोष्टीची आहे, स्पीड प्लस अॅक्युरसी. एक तर तुम्हाला स्पीड पाहिजे आणि नंतर तुम्हाला अॅक्युरसी पाहिजे. तुमच्या सायकोलॉजीवर कसा इफेक्ट होतो सीईडीचा आणि तुम्ही किती स्ट्रॉंग पाहिजे हे समजून घ्या. आणि सगळ्यात गेम चेंजर रँक बुस्टर सब्जेक्ट म्हणजे बाळांनो मॅथमॅटिक्स. या तुम्ही क्रॅश कोर्सला दाखवतो मॅथमॅटिक्स कसं शिकत असतात आणि कसं शिकवत असतात. लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन सब्जेक्ट मी स्वतः शिकवतो बाळांनो. ज्या लोकांचे बोर्डाचे पेपर सॅटिस्फॅक्टरी गेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही तुम्हाला नाक खराब तोंड खराब करायची गरज नाही बाळांनो. 160 मार्क तुम्हाला आताही पडू शकतात. 160 मार्क म्हणजे 99% आताही पडू शकतात. आली रे आली, आता तुझी बारी आली आणि पुण्यातल्या करीमनगरची हवाच पलटली. लक्षात ठेवा, 13 तारखेला घेतला होता फिजिक्सचा मॅरेथॉन आणि झालेला मुलांचा फायदा आणि मुलांचा आलेला ट्रस्ट. आता मी काय सांगताय ते महत्वाचं लक्षात ठेवा. मुलांचे बोर्डचे पेपर एवढे चांगले गेले. जे मुलं डीसी जनताला फॉलो करायचे किंवा जे मुलं सर्वच देशमुख सोबत कॉन्टॅक्ट मध्ये होते, लक्षात ठेवा त्यांचे बोर्डचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एवढे छान पेपर गेले आणि मुलांचे कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. मुलं कंटिन्युअस फोन करतायत की सर आता सीईडीचं काय करायचं. सीईडीला तुम्हीच आम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स करा, काय करायचं आहे. तर बाळांनो, सीईडीच्या एक्झाम बद्दल पुढच्या 2 महिन्यात काय काय गोष्टी होणार, कसा अभ्यास करायचा, कुठली स्ट्रॅटेजी करायची असेल, तर बाळांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि पूर्ण पूर्ण सब्जेक्ट वाईज, ओके, प्रत्येक टॉपिक वाईज डिटेल ब्रेकडाऊन मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा बाळांनो. लक्षात ठेवा, बोर्डचे एक्झाम चांगले गेले पण त्याचं कौतुक जास्त नसावं, कारण की सगळ्यांना माहित आहे ग्रॅज्युएशनच्या तुमच्या सगळ्या ऍडमिशन ह्या सीडी वर बेस्ड असतात बाळांनो. आणि आता असलं कुठलंही ग्रॅज्युएशन राहिलेलं नाही आहे प्लेन बीएससी सोडून की ज्याला सीईडी लागणार नाही आहे. सो प्रत्येक ग्रॅज्युएशनसाठी सीईडीची एक्झाम ही कंपल्सरी झालेली आहे. त्यामुळे सीईडीची एक्झाम मुलांना द्यायचीच आहे. मुलांचा म्हणजे जे मुलं ऍटलीस्ट डीसी जनताच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते किंवा आपले ऑफलाईन स्टुडंट्स होते, त्यांचा सायन्स मधला कॉन्फिडन्स एवढा बिल्टअप झालेला आहे की ते मुलं आता मी गॅरंटी घेतो 2 महिन्यात पूर्ण फाळणार आहेत काय करायचं आहे. पण कोणी नवीन मुलं जर बघत असेल तरी या व्हिडिओकडे लक्ष द्या. तुम्हाला एवढा डिटेल व्हिडिओ कुठेच भेटणार नाही बाळांनो सीईडीचा. शेवटपर्यंत बघा. लक्षात ठेवा, टार्गेट ठेवा. सीईडी मध्ये आताही तुमचा अभ्यास झाला नसेल तर 99% कसे काढायचे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगणार. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जशा बोर्डच्या पेपरच्या काही स्ट्रॅटेजी असतात तशा एंट्रन्सच्या अभ्यासाच्या सुद्धा स्ट्रॅटेजी असतात. बोर्डच्या स्ट्रॅटेजी कधीच एंट्रन्सला अप्लाय होत नाही. जो स्टुडंट बोर्डचा अभ्यास एंट्रन्सला यूज करतो त्याला मार्क मिळणार नाही. त्यामुळे एंट्रन्सचा अभ्यास तुम्हाला वेगळ्या प्रकारे करावा लागणार आहे. तर एंट्रन्सच्या अभ्यासामध्ये जर का सपोज 99% पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी, पीवायक्यू, तुमच्या मॉक टेस्ट आणि तुमची रिव्हिजन. जर का ह्या 3 गोष्टी पुढच्या 2 महिन्यात स्टुडंट्सनी बरोबर केल्या महाराष्ट्र सीईटी साठी, तर त्याला 100% बाळांनो सक्सेस भेटणार. ओके, सीईटी ही जी एक्झाम आहे ही एक्झाम अभ्यासाची नाही आहे. अभ्यास तर तुमचा झालेलाच आहे, अभ्यास तर तुम्ही करतच आहात किंवा नसेल झाला तरी आता आपण करून घेऊ. आणि कसा करायचा, काय काय आपण कोर्सेस लॉन्च करता हे डिटेल मध्ये बघताय. शेवटपर्यंत व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. सीईटी एक्झाम ही दोन गोष्टीची आहे, स्पीड प्लस अॅक्युरसी. एक तर तुम्हाला स्पीड पाहिजे आणि नंतर तुम्हाला अॅक्युरसी पाहिजे. शुअर शॉट तुमचं बाळांनो चांगल्या इंजिनिअरिंग, चांगल्या कॉलेजेसमध्ये 100% सिलेक्शन होईल. आता कसं, तर या सीईटी मध्ये पुढच्या 2 महिन्यात काय काय प्लॅनिंग करायला पाहिजे स्टुडंट्सनी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगताय. सगळ्यात महत्वाचं, व्हॉट इज अंडरस्टँड द गेम. सगळ्यात महत्वाचं, मुलं मूर्खासारखा अभ्यास करतात, अभ्यास करून फायदा नाही. तुम्हाला त्याचा गेम समजला पाहिजे, काय तुमच्या सायकोलॉजीवर कसा इफेक्ट होतो सीईडीचा आणि तुम्ही किती स्ट्रॉंग पाहिजे हे समजून घ्या. सीईडी मध्ये सगळ्यात महत्वाची पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही. मग निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे ओके, देअर इज फिअरलेस अटेम्प्ट्स. म्हणजे तुम्हाला कुठलेही क्वेश्चन अटेम्प्ट करताना कुठलीही भीती नसावी. सो बाळांनो, ऑल क्वेश्चन्स दॅट यू कॅन अटेम्प्ट, सगळे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता आणि प्रत्येक मुलांनी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला पाहिजे. ही एक्झाम सगळ्यांना माहिती आहे 200 मार्क्सची आहे. त्या एक्झाम मध्ये ब्रेकडाऊन कसं असतं, तर फिजिक्स हे तुम्हाला बाळांनो 50 क्वेश्चन्स, 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स फॉर 50 मार्क्स. केमिस्ट्री, देर आर 50 क्वेश्चन्स, 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स, देर आर 50 मार्क्स. आणि सगळ्यात गेम चेंजर रँक बुस्टर सब्जेक्ट म्हणजे बाळांनो मॅथमॅटिक्स. या तुम्ही क्रॅश कोर्सला दाखवतो मॅथमॅटिक्स कसं शिकत असतात आणि कसं शिकवत असतात. ओके, क्रॅश कोर्स ऑफलाईन सुरू होत आहे 23 तारखेला. सांगेल मी पुढे पुढे काय करायचं आहे. लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन सब्जेक्ट मी स्वतः शिकवतो बाळांनो. ओके, देर आर 50 क्वेश्चन्स आणि 1 क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. सो देर आर 100 क्वेश्चन्स. सो इट इज द गेम चेंजर. सर 99% काढणं खूप अवघड आहे हो. बिलकुल नाही आहे. जर का सीईटी मध्ये 99% अँड अबव पाहिजे असतील तर मिनिमम 200 पैकी तुम्हाला 160 मार्क्स पाहिजे. जर 160 मार्क्स आले तर बाळांनो 99% भेटतील शुअर शॉट. आणि 165 प्लस आले तर तुमचे पर्सेंटेज हे 99 पेक्षा जास्त होतील.
सर खरंच मिळतील का? 100% मिळतील. तर तुम्ही समजून घ्या 50+50+100 तर तुमचा गेम चेंजर कोण आहे? मॅथमॅटिक्स. गेम चेंजर कोण आहे बाळांनो? मॅथमॅटिक्स. ओके. आता सीईटी मध्ये पुन्हा मी सांगतो काय असतं, तुमची स्पीड प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, तुमची अॅक्युरसी आणि तुम्ही केलेला अभ्यास, तो अभ्यास स्मार्ट टाइम मध्ये कसा युज करता, कमीत कमी टाइम मध्ये कसं क्लिक करतात, कुठल्या स्ट्रॅटेजी वापरतात, कसल्या टेक्निक वापरतात, कुठल्या शॉर्टकट्स युज करतात मॅथमॅटिक्स मध्ये. जर का तुम्ही हे शिकले पुढच्या 2 महिन्यात तर बाळांनो गॅरंटेड सिलेक्शन तुमचं कन्फर्म आहे. ज्या लोकांचे बोर्डाचे पेपर सॅटिस्फॅक्टरी गेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा, अजूनही वेट गेलेली नाहीये. अजूनही तुम्हाला नाक खराब, तोंड खराब करायची गरज नाही बाळांनो. 160 मार्क तुम्हाला आत्ताही पडू शकतात. 160 मार्क म्हणजे 99% आत्ताही पडू शकतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मोटिवेटेड राहा बाळांनो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी अँड टार्गेट्स काय असतात. जसं सब्जेक्ट वाईज बघायचं झालं, वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट दॅट इज फिजिक्स. सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट जे मुलांना वाटतो फिजिक्स, ज्याचे 50 मार्क्स आहेत, यातले हाय वेटेज टॉपिक कुठले आहेत? तर फिजिक्सचे हाय वेटेज टॉपिक म्हणजे मॉडर्न फिजिक्स. आता मॉडर्न फिजिक्स मध्ये काय काय गोष्टी असतात? मॉडर्न फिजिक्स मध्ये ड्युअल नेचर ऑफ लाइट्स अँड रेडियन्स, ओके, सेमीकंडक्टर, ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लिआय, दिस इज कॉल्ड एज अ मॉडर्न फिजिक्स. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, मग 11th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी, 12th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, 11th स्टँडर्डचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, 12th स्टँडर्डचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, आणि नंतर असतात मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम सुद्धा म्हणतात. ऍक्च्युअली मॅग्नेटिझम मध्ये असतं बाळांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये काय येत असतं? ईएमआय, एसी सर्किट्स, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जे टॉपिक फिजिक्सचे एकदम डेंजर असतात, मुलांना अवघड जातात, हेच टॉपिक सीईटी मध्ये तुमचे हाय वेटेज टॉपिक आहे बाळांनो. या टॉपिकला इग्नोर करून चालणार नाही. आपल्या क्लासमध्ये याच टॉपिकवर सगळ्यात जास्त फोकस केलं जातं आणि याच टॉपिकवर खूप डिटेलमध्ये न्यूमेरिकल्स घेतले जातात. आणि फिजिक्समध्ये मी स्वतः शिकवताना स्टार्टिंगला हेच टॉपिक घेतो. 1 महिना मी सगळ्यात जास्त हाय वेटेज टॉपिक वरच फोकस करतो, कारण की 50 क्वेश्चन पैकी 30 ते 35 क्वेश्चन या हाय वेटेज टॉपिक वरच पडतात बाळांनो. हे टॉपिक इग्नोर करून चालणार नाही. आपण जो क्रॅश कोर्स सुरू करणार आहे 23 तारखेला, त्या क्रॅश कोर्स मध्ये सगळ्यात जास्त फोकस या टॉपिक वर केलं जाईल आणि याच टॉपिक वर ते फोकस करायला पाहिजे, तरच तुमचे अटेम्प्ट क्वेश्चन जास्त होतील. लक्षात ठेवा. आता स्ट्रॅटेजी वाईज अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला फिजिक्स मध्ये तुमचे पहिले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि नंतर अप्लिकेशन फोकस, म्हणजे अप्लाय. एकदा कॉन्सेप्ट जर शिकला असेल तर तो कॉन्सेप्ट अप्लाय कसा करायचा हे तुम्हाला शिकायचं आहे. नेक्स्ट बाळांनो, सॉल्व द न्यूमेरिकल्स डेली. दररोज फिजिक्सचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे आणि एमसीक्यू मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. बोर्डात तुम्हाला काही क्वेश्चन थेरीचे असतात, पण तरी मुलांचा बोर्डाचा पेपर अवघड जातो, कारण की मुलं बोर्डामध्ये न्यूमेरिकलला इग्नोर करतात. आणि देशमुख क्लासेसचं तेच वैशिष्ट्य आहे, जे लोक डीसी जनताच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा देशमुख क्लासेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्या सगळ्या मुलांचे न्यूमेरिकल खूप स्ट्रॉंग आहे, कारण की मी सगळ्यात जास्त फोकस न्यूमेरिकलवर करतो. कारण मला माहिती आहे बोर्डमध्ये कसे मुलं पास होऊन जातील, पण सीईटी मध्ये बाळांनो पडणार, कारण की 50 मार्काच्या फिजिक्समध्ये कमीत कमी 40, 45, 47 न्यूमेरिकल्स येतात बाळांनो. हार्डली 3 ते 4 क्वेश्चन थेरीचे असतात. त्यामुळे न्यूमेरिकल जर का फिजिक्स पाहिजे असेल तर, आणि ते तुमचं डीसी जनतालाच प्रॉपरली सॉल्व्ह होणार, देशमुख क्लासेस ऑफलाईन मॅरेथॉनलाच प्रॉपरली होणार. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर प्रॅक्टिस एमसीक्यू. ठीक आहे, न्यूमेरिकल जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमची एमसीक्यूची प्रॅक्टिस होईल, पण एमसीक्यूची प्रॅक्टिस करताना तुम्हाला टाइम बाउंड प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे विदिन अ टाइम तुमचे ते एमसीक्यू सुटले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द कम्प्लीट स्ट्रॅटेजी ऑफ फिजिक्स सीईटी. त्यानंतर नेक्स्ट केमिस्ट्रीमध्ये काय करायचंय? केमिस्ट्रीमध्ये तुमचे हाय वेटेज टॉपिक आहे बाळांनो ऑर्गॅनिक नेम रिएक्शन, ऑर्गॅनिक रिएक्शन, केमिकल बॉन्डिंग, फिजिकल केमिस्ट्रीचे जे न्यूमेरिकल्स असतात ते, आणि तुमची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा हे मी सांगतो तुम्हाला. ओके, हे सगळे हाय वेटेज टॉपिक आहे. या हाय वेटेज टॉपिक मध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास करताना काय स्ट्रॅटेजी वाचावं लागेल, तर पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर हा महाराष्ट्र बोर्ड मधनं कमी पडतो आणि एनसीआरटी मधनं लाईन टू लाईन पडतं, आणि एनसीआरटी मधनं करताना तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला एनसीआरटी मधनं करावी लागते. लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये असं नसतं. फिजिक्स मध्ये बोर्डचा जरी कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरी चालेल, पण केमिस्ट्रीमध्ये जर का 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला एनसीआरटीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ओके, एनसीआरटीचा. मग कसा करायचा, कुठले टॉपिक करायचे, सगळे टॉपिक करायचे का, एवढे होईल का, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. ते क्रॅश कोर्स मध्ये मी सगळं डिटेलमध्ये सांगेल. आपली केमिस्ट्रीची फॅकल्टी अतिशय डिटेलमध्ये सांगेल. ब्रँड फॅकल्टी आपल्याजवळ क्रॅश कोर्स मध्ये आहे बाळांनो, ब्रँड फॅकल्टी आहे. ओके, मेक अ शॉर्ट नोट्स अँड फॉलो द चार्ट्स. केमिस्ट्रीमध्ये मॅपिंग चालतं. जर का तुम्ही मॅपिंगने अभ्यास केला, स्ट्रॅटेजीने अभ्यास केला, सब्जेक्ट फार इझी आहे आणि शॉर्ट मार्क देतो. लक्षात ठेवा. तुम्हाला हे समजलं असेल, वर्षभर केमिस्ट्रीचं टेन्शन येतं, पण पेपरहून आल्यावर सगळेच मुलं केमिस्ट्रीमध्ये खुश असतात,
तसंच सीईटी मध्ये सुद्धा केमिस्ट्रीमध्ये मुलं खुश असतील, फक्त तुमचा अभ्यास करण्याची पुस्तकं आता चेंज करावे लागतील. मग एवढ्या कमी टाइम मध्ये एनसीईआरटी वाचणं होईल का? तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या टीचरची गरज आहे. पण असा टीचर जो फक्त चांगला नाही, जो एनसीईआरटी मधनं घेईल, कारण तुमचा केमिस्ट्रीचा पेपर हा एनसीईआरटी मधनच पडतो बाळांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर असतं डेली रिव्हिजन. हे ऑब्व्हियसली प्रत्येक सब्जेक्ट साठीच करायचं आहे. सो दिस इज द कम्प्लिटली अ केमिस्ट्री सब्जेक्ट. त्यानंतर नेक्स्ट पीसीएम मधला मी जो बोललो तो गेम चेंजर सब्जेक्ट कुठला आहे? तो गेम चेंजर सब्जेक्ट आहे बाळांनो मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्स हा 100 मार्क्स का सब्जेक्ट है और भाई अपना तो ब्रांड है. जो देशमुख क्लासेस के स्टूडेंट है उनको पता है और उनको ये भी पता है कि उनका मैथ्स का पेपर कैसा गया हो. सो गाइस हाय वेटेज टॉपिक कुठले आहे? तर सगळ्यात महत्त्वाचे हाय वेटेज टॉपिक म्हणजे कॅल्क्युलस. आणि कॅल्क्युलसवरच तुमचा अर्धा पेपर येतो. कॅल्क्युलस म्हणजे फंक्शन्स, लिमिट्स, कॉन्टिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनेट इंटिग्रल, डेफिनेट इंटिग्रल, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, डिफरन्शियल इक्वेशन, अप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. जो पार्ट मुलांना अवघड जातो दॅट इज अ कॅल्क्युलस. आणि कॅल्क्युलसवरच तुम्हाला बाळांनो 50% मार्क असतात. कशात? सीईटी मध्ये 50%. 150 पैकी 30 क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलसवर पडतील, लक्षात ठेवा. म्हणून सांगताय बोर्डची स्ट्रॅटेजी वेगळी आहे आणि सीईटीची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. सीईटीला कमी टाइम मध्ये चांगले मार्क पाडण्यासाठी स्ट्रॅटेजी अभ्यास करावी लागते. सांगितलेल्या टीचरांनी सगळं प्रॉपरली ऐकावं लागतं. ओके, तर लक्षात ठेवा. त्यानंतर M1 मध्ये 3D, लाईन प्लेन, प्रोबॅबिलिटी अँड ट्रिग्नोमेट्री. मग ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. दिस आर हाय वेटेज टॉपिक. यू कांट स्किप गाईज. इथंच तुम्हाला 70 ते 80% क्वेश्चन भेटतात, लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजी वाईज जर अभ्यास करायचा झाला तर मॅथमॅटिक्स मध्ये डेली फॉर्म्युले अँड ड्रिल्स. तुम्हाला दररोज फॉर्म्युले वाचावे लागतील. मॉर्निंग सेक्शन मध्ये जसे तुम्ही उठता झोपेतनं सगळ्यात उठल्या न्यूमेरिकल्स फॉर्म्युलेज बघावे लागतील. मग टीचर लोक जिथं तुम्ही अभ्यास करता, ज्या टीचरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ते जे तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतात त्या फॉर्म्युल्यांवर फोकस करायचा बाळांनो. ते फॉर्म्युले पाठ करायचे. ओके, त्यानंतर सॉल्व द पीवायक्यूज. मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे की जिथे तुम्हाला पीवायक्यूज प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात गेल्या 10 ते 15 वर्षाचे. सर इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल राईट नाऊ? येस. कसं होईल मी सगळं सांगणार ना, पण हे करावं लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही 99% ची अपेक्षा करू नका. ओके, नंतर इथे पुन्हा गेम आहे सगळा तुमचा स्पीडचा. कशाचा? स्पीडचा. ओके, सो गाईज टोटल टार्गेट तुमचं मॅथमॅटिक्सचं किती असलं पाहिजे? की जर तुम्हाला 100 क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तुमचं टार्गेट असलं पाहिजे 75 to 80 मार्क्स. 75 to 80 प्लस मार्क्स तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये आलेच पाहिजे आणि येतातच. थोडा जरी अभ्यास बरोबर केला ना तर बाळांनो मार्क भेटतात. कारण की तुमच्याकडे अजून 2 महिने आहे. 2 म्हणजे कंप्लीट 60 दिवस आहे बाळांनो. 60 दिवसात तुम्ही पूर्ण गेम चेंज करू शकता, लक्षात ठेवा. 60 दिवसात. ओके, केमिस्ट्री वाईज जर का बघायचं झालं ना तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 40 ते 45 मार्क 50 पैकी आलेच पाहिजे बाळांनो. आणि जर फिजिक्स मध्ये बघायचं झालं तर फिजिक्स मध्ये 40 ते 45 मार्क येणं फार अवघड आहे. पण फिजिक्स मध्ये ऍटलिस्ट तुम्ही 35 to 40 मार्क जरी केलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे बाळांनो. मोर दॅन सफिशियंट आहे. कारण आपल्याला माहिती आहे फिजिक्स सब्जेक्ट कसा आहे. सो फिजिक्स मध्ये 35 to 40 प्लस, केमिस्ट्री मध्ये 45 to 45 प्लस आणि मॅथ्स मध्ये 75 प्लस 80 प्लस. जर असं केलं तर शुअर शॉर्ट 200 पैकी 160 मार्क पडतील. आणि 200 पैकी 160 मार्क म्हणजे बाळांनो 99% आहे, लक्षात. ओके, वाटतंय ना आता इझी? वाटतंय ना कॉन्फिडन्स? येस. चांगल्या टीचरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं ना 100% कॉन्फिडन्स वाटतोय. व्हिडिओ बघत असताना जर का मनात काही डाऊट असेल तर लगेच कमेंट करा. त्या कमेंट्सवर मी पुन्हा रिप्लाय करेल तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ करून पाठवेल. आणि तुम्हाला जर का अजून सीईटी बद्दल जास्तीत जास्त चांगली माहिती पाहिजे असेल तर डीसी जनताला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, युट्यूबला फॉलो करा बाळांनो. शुअर शॉर्ट पुढच्या 2 महिन्यात तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल. ओके, त्यानंतर तुम्हाला आता या 2 महिन्यात अभ्यास करताना थोडं शेड्यूल चेंज करावे लागेल. तुमचा डेली बाळांनो 8 ते 10 तास अभ्यास असला पाहिजे. त्यामध्ये तुमचं 5 ते 6 तास कोचिंग आणि त्यानंतर 5 ते 6 तास तुमचा पर्सनल स्टडी असला पाहिजे. मग तुमचा अभ्यास करत असताना तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास 3 ते 4 तास, फिजिक्सचा अभ्यास डेली 2 ते 3 तास, केमिस्ट्रीचा अभ्यास डेली 2 ते 3 तास आणि नंतर मॉक टेस्ट वगैरे द्याव्या लागतील. ठीक आहे, आता हे कसं करायचं, काय करायचं हे मी क्रॅश कोर्स मध्ये सगळे डिटेलमध्ये घेणार आहे. कारण मला माहित आहे हे करायचं हे बोलताना खूप इझी आहे, पण जोपर्यंत मुलाला एक डायरेक्शन भेटत नाही, एक प्रॉपर कोचिंग भेटत नाही, एक प्रॉपर डायरेक्शन भेटत नाही की बाळांनो आज फिजिक्सचा करायचा आहे, उद्या केमिस्ट्रीचा करायचा आहे, परवा मॅथ्सचा करायचा आहे, तोपर्यंत मुलगा प्रॉपरली करू शकत नाही. कारण की तुम्हाला सगळे सब्जेक्ट हँडल करायचे असतात बाळांनो. त्यामुळे आपल्या क्रॅश कोर्स मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. कारण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमचं बोर्डचं टेन्शन गेलं. तुम्हाला आता प्रॅक्टिकल करायची गरज नाहीये. तुम्हाला कॉलेजमध्ये जायची गरज नाही. नाऊ यू आर कम्प्लिटली फ्री फॉर 24 आवर्स. आणि त्या 24 आवर्स मधले 8 ते 10 तास तुम्हाला मला द्यायचे आहेत.
जर का तुम्ही 8 ते 10 तास मला दिले ना पुढचे 2 महिने, मी गॅरंटी घेतो बाळांनो तुमची लाईफ बदलून टाकेल. लक्षात ठेवा, लाईफ बदलून टाकेल. आणि जे मुलं डिसिजन त्याला 2 महिन्यापूर्वीपासून फॉलो आहे, त्यांना समजताय की त्यांना बोर्डमध्ये काय फायदा झाला. लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला शेवटच्या 30 दिवसात काय करायचं आहे? एनिवेज म्हणजे 60 दिवसामधले शेवटचा महिना, त्यात तुम्हाला फुल पोर्शन टेस्ट, नंतर मॉक टेस्ट, नंतर फॉर्म्युले रिव्हिजन, त्यानंतर न्यू टॉपिक रिव्हिजन, नो न्यू टॉपिक, कुठलाही नवीन टॉपिक करायचं नाही. हे सगळं मी डिटेल सांगेल. पहिल्या महिन्यात तर तुम्हाला पहिले सिलेबस, पहिल्या 1 ते 1.5 महिना 40-45 दिवसात पूर्ण सिलेबस चांगल्या प्रकारे रिवाइज करून थरोली जे कॉन्सेप्ट क्लिअर झाले नाही ते कॉन्सेप्ट क्लिअर सुद्धा करून घ्यावे लागतील. आणि ते जर चांगलं झालं तर नंतर हे शेवटचं आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट बाळांनो, अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचा तुमचा 80/20 चा रूल युज करा. 80/20 रूल्स म्हणजे काय असतं की सगळ्यात पहिले हाय वेटेज टॉपिक प्रिपेअर करा. जसं मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी, फिजिक्स मध्ये मॉडर्न फिजिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी, केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. जर का हे हाय वेटेज टॉपिक पहिले क्लिअर केले म्हणजे तुमचे 80% काम झालं आणि 20% काम मग तुमचं बाय डिफॉल्ट त्या कॉन्फिडन्सच्या भरोशावर होतं बाळांनो. लक्षात ठेवा. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्मार्ट स्टडी. त्यानंतर जेव्हा तुमचा सिलेबस कंप्लीट होतो, सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर किंवा पॅरलली सिलेबस कंप्लीट होता होता तुम्ही काय करायला पाहिजे? तर बाळांनो, दररोज मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे. मग ती मॉक टेस्ट सॉल्व्ह दररोज कशी काय होईल? तर आपल्या क्रॅश कोर्स मध्ये आपण दररोज 1 तास मॉक टेस्ट साठी ठेवलाय. तो मॉक टेस्ट साठी कसा 1 तास ठेवलाय मी ते सगळं डिटेल मध्ये सांगतो. डेली जे लोक क्रॅश कोर्स जॉईन करतील डेली दररोज 1 तास बाळांनो मॉक टेस्ट होईल तुमची कुठल्या तरी सब्जेक्टची. नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्या मिस्टेक्स काय हे बघावं लागेल आणि मिस्टेक्स वर अनालिसिस करावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही सीईटीचा पेपर दिलाय 50 मार्क्सचा फिजिक्सचा एखाद्या टॉपिकवर, तुम्हाला 30 मार्क पडले, दॅट्स इट. पण 20 पडले नाहीत, म्हणजे 20 पडले नाही त्याच्यावर तुम्हाला अनालाइज करावं लागेल की 20 का बरं पडले नाही, त्याच्या मागचे कुठले कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. मग सेंट्रिपिकल फोर्सचे कॉन्सेप्ट समजत नसेल तर सेंट्रिपिकल फोर्सचे अजून तुम्हाला एक्स्ट्रा न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतील. म्हणजे जोपर्यंत तो कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही बाळांनो तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. त्यामुळे मॉक टेस्ट देऊन फायदा नाहीये, त्याच्यावर अनालिसिस होणं फार गरजेचं आहे. आणि अनालिसिस करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर जे लोक आपल्या क्रॅश कोर्स ऑफलाईनला आहेत त्यांची जेव्हा टेस्ट होईल, टेस्ट झाल्यानंतर संध्याकाळी रात्री 9 वाजता मी डीसी जनता युट्यूब चॅनलला त्या टेस्टचा अनालिसिस घेणार ऑनलाईन. करेक्ट आहे, कारण की ऑफलाईन मध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचे असतात. मग टेस्टचा अनालिसिस मी घेणार ऑनलाईन, पण ते टेस्टचा अनालिसिस त्याच लोकांना चांगल्या प्रकारे समजेल जे ऑफलाईन टेस्टला होते. त्यामुळे लक्षात ठेवा हे प्रत्येक टेस्टचं प्रत्येक टीचर अनालिसिस करून घेणार डीसी जनताला. ओके, त्यानंतर ओके, नोट वीक चॅप्टर्स. तुमचे वीक चॅप्टर्स कुठले आहेत? जर रोटेशन डायनामिक्स मध्ये पॅरलल ऍक्सिस थेरमचे क्वेश्चन समजत नसेल, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचे समजत नसेल तर ते तुम्हाला नोट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करणं गरजेचं आहे. फोकस करण्यासाठी तुम्हाला टीचर्स अवेलेबल पाहिजे असतात. त्यामुळे आपल्या देशमुख क्लासेसमध्ये एकेका सब्जेक्टला 2-2, 3-3 टीचर आहे. शिकवणारे टीचर्स वेगळे, डाऊट सॉल्व्ह करणारे टीचर्स वेगळे आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यामुळे जर का तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टमध्ये डाऊट आला तर तुमच्या डोळ्यासमोर टीचर अवेलेबल पाहिजे जेणेकरून त्याला तुम्ही हक्काने विचारू शकतात आणि ते टीचर तुम्हाला तो डाऊट क्लिअर करतील आणि त्या व्यतिरिक्त त्या डाऊटच्या रिलेटेड अजून बऱ्याच गोष्टी सांगतील बाळांनो. लक्षात ठेवा या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पुढच्या 2 महिन्यात आमचा 10 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही 10 वर्षात क्रॅश कोर्स मध्ये प्रत्येक वेळेस कमीत कमी 25-25, 30-30 मुलं 99% वर काढतो. लक्षात ठेवा आणि मुलं अभ्यास करतात. ओके, सो गाईज इम्प्रुव्हमेंट्स कम्स फ्रॉम द अनालिसिस नॉट जस्ट द टेस्ट. या सेंटेन्सला लक्षात ठेवा. तुम्हाला जर का खरंच इम्प्रुव्हमेंट करायचं असेल ना तर उगाच टेस्ट देऊन फायदा नाही. टेस्ट कमी द्या पण त्या टेस्टला अनालिसिस करा की माझं काय चुकतंय. एकदा जर तुम्हाला तुमची चूक समजली ना नेक्स्ट टाइम ती तुम्ही चूक करणार नाही. लक्षात ठेवा. सो दॅट सेंटेन्स हे हृदयात ठेवून द्या. इम्प्रुव्हमेंट्स कम्स फ्रॉम द अनालिसिस नॉट जस्ट अ टेस्ट. इम्प्रुव्हमेंट हे तुम्हाला अनालिसिसनी येणार आहे, टेस्टनी येणार नाही. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बाळांनो 99 पर्सेंटाईल म्हणजे 200 पैकी 160 मार्क्स जर का काढायचे असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे ज्यावरनं तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजेल. त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे ज्यावरनं तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे ज्यावरनं तुम्हाला रिटेन्शन होईल. म्हणजे जे मार्क तुमचे कमी यायचे ते मार्क आता वाढत जाणार आहे. जर का या 3 गोष्टी पुढच्या 2 महिन्यात म्हणजे 60 दिवसात बरोबर केल्या सक्सेस तुमच्या हातात आहे आणि सक्सेस आहे आपला 99 पर्सेंटाईल. टार्गेट ठेवा, एका भिंतीवर एका नोटबुकवर लिहून ठेवा, एका पेजवर लिहून ठेवा आणि ते पेज चिटकून ठेवा. 99 तो आना ही है. बोर्ड मध्ये जाऊ द्या जे येतील ते येतील त्याचा टेन्शन नाही घ्यायचा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. लक्षात ठेवा. ओके, आणि नॉर्मल स्टुडंटनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर मॅथ्स मध्ये 75 प्लस आले पाहिजे आउट ऑफ 100.
फिजिक्स मध्ये 40 प्लस आले पाहिजे आउट ऑफ 100 आणि केमिस्ट्री मध्ये 45 प्लस आले पाहिजे आउट ऑफ 100. जर का आले तर 200 पैकी 160 प्लस इन नॉट अ बिग डील आणि 160च्या वर आले म्हणजे 99% वर आले. मला गॅरंटी आहे जे लोक व्हिडिओ बघताय त्यांना कॉन्फिडन्स येत आहे की होऊ शकतं आपलं आताही. बाळांनो कमेंट करून सांगा की कॉन्फिडन्स येत आहे की नाही. प्लीज कमेंट द्या, कारण तुमच्या कमेंटवरच मग नंतर मला समजेल की अजून कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायला पाहिजे. सो गाईज लक्षात ठेवा, हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. चालेल, तर हे काही मी हवेत करणाऱ्या गोष्टी नाही आहेत बाळांनो, सिंपल गोष्टी आहेत. जर का स्ट्रॅटेजी वापरली तर काही होऊ शकतं. ज्याचा अभ्यास जरी बरोबर नाही झाला, ज्याचे बोर्डचे एक्झाम जरी बरोबर नसतील गेले, त्यालाही 99 पडू शकतात. आणि ज्याचे बोर्डचे एक्झाम चांगले गेले आहेत, ज्याचा अभ्यास चांगला झालाय, पण तो जर का ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला आणि स्ट्रॅटेजीने अभ्यास केला नाही, तर तो सुद्धा 50% येऊ शकतो सीईडी मध्ये. लक्षात ठेवा. सो डोंट टेक इट लाईटली गाईज. सीईडी कॉमन मिस्टेक्स मुलं काय करतात सीईडी मध्ये? कॉमन मिस्टेक, नॉट गिव्हिंग अ मॉक्स. टेस्ट देत नाही, फक्त अभ्यास करतात, टेस्ट देत नाही. त्या टेस्टवर ओके मॅथ्सला इग्नोर करतात. सगळ्यात महत्वाचं, कोणाला? मॅथ्सला इग्नोर करतात. नाही, हा तर रँक बुस्टर सब्जेक्ट आहे, हा गेम चेंजर आहे. आणि जो मॅथ्सला इग्नोर करणार तो संपणार बाळांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर स्टडिंग द थेरी ओनली, फक्त थेरी करतात. तेच म्हणते, अभ्यास करतात, एमसीक्यू सॉल्व्ह करत नाही, मॉक टेस्ट देत नाही, टीचर लोकांकडनं डाऊट क्लिअर करत नाही. ही अशी परिस्थिती आहे. आता तुमच्यासोबत तुमचे आई वडील कमी, तुमच्यासोबत तुमच्या आता टीचर जास्त पाहिजे बाळांनो. समजलं काय? सेंटेन्स लक्षात ठेवा. पुढच्या 2 महिन्यात तुमच्यासोबत तुमच्या आता आई वडील रिलेटिव्ह कमी असले चालतील, पण तुमच्यासोबत तुमच्याजवळ एक टीचर अवेलेबल पाहिजे. कुठलाही डाऊट आला तर धाडकन त्या टीचरनी तो डाऊट सॉल्व्ह केला पाहिजे. ओके, आता टीचर घरी तर येणार नाहीये, पण क्लासवर टीचर अवेलेबल राहू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर ओके, नॉट रिव्हिजन फॉर्म्युला. कुठलेही फॉर्म्युले, फिजिकल केमिस्ट्री असू द्या, फिजिक्स असू द्या, तुमचे फॉर्म्युले जर का तुम्ही रिवाइज नाही केले तर पुन्हा न्यूमेरिकल साठी त्रास होतो बाळांनो. ठीक आहे. आणि पॅनिक इन एक्झाम मध्ये पॅनिक होणे. आणि एक्झाम मध्ये पॅनिक ते स्टुडंट्स होतात की ज्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो. आणि कॉन्फिडन्स त्यांचा कमी असतो जे स्ट्रॅटेजीने अभ्यास करत नाही, स्ट्रॅटेजीने मॉक टेस्ट करत नाही. आपल्या देशमुख क्लासेसमध्ये ऑफलाईनच्या बॅचमध्ये मी 5 फुल पोर्शन टेस्ट घेणार आहे. आणि या 5 फुल पोर्शन टेस्ट मध्ये मुलांचा कॉन्फिडन्स एवढा बिस्टअप होईल ना, पेपरला जाताना त्यांना माहित असेल भाई 150 के तो ऊपर आना ही है. अभी पेपर अगर इजी आ गया, मेरे शिफ्ट का पेपर इजी आ गया तो और अच्छे मिलेंगे. थोड़ा कम ज्यादा हो जाएगा, लेकिन एक बेसिक मार्क तुम्हाला माहितच पाहिजे की एवढे पडलेच पाहिजे, ते पडू शकतात, लक्षात ठेवा. सो गाईज, हे टार्गेट लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे अशक्य नाहीये, हे शक्य आहे, लक्षात ठेवा. मी पुन्हा रब करतो, हे अशक्य नाहीये, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे छान स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलं, कोणी या गोष्टी सांगणार नाहीये, लक्षात ठेवा. नेक्स्ट 23 फेब्रुवारी पासून आपण क्रॅश कोर्स सुरू करतो ऑफलाईन. जे लोक क्रॅश कोर्स करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या, या लिंकवर जाऊन रजिस्टर्ड करा बाळांनो, लक्षात ठेवा. रजिस्टर्ड करा. ओके, आणि तुम्हाला 99% कसे मिळतील आणि जर का खरंच पाहिजे असतील, भाई इसको फॉलो करो. ओके, आणि ऑफलाईन क्रॅश कोर्स जॉईन करा, लक्षात ठेवा. ऑफलाईन क्रॅश कोर्स मध्ये 2 बॅचेस असणार आहे. त्यातली एक बॅच आपली कम्प्लिटली फुल झालेली आहे, दुसऱ्या बॅचेसचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. सो याच्यापेक्षा डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाहीये. मी गॅरंटी घेतो की तुमचा कॉन्फिडन्स गॅरंटेड वाढला असेल. आणि आता आजची 21 तारखेला 22 तारीख मुलांनी आराम करा आणि 23 तारखेपासून बाळांनो 23rd ऑफ मार्च 23rd ऑफ फेब ओके आपण क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. तो 23rd ऑफ फेब टू 23rd ऑफ मार्च, 23rd ऑफ मार्च टू 23rd ऑफ एप्रिल 2 महिन्याचं पूर्ण कोचिंग आणि त्यानंतर पॅरलली टेस्ट आणि 23rd ऑफ एप्रिल नंतर सुद्धा बाळांनो तुमच्या फुल पोर्शन मॉक टेस्ट राहणार आहे. आणि याच्यात अभ्यास करत असताना स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट टॉपिक ऑफ 11 टू द लास्ट टॉपिक ऑफ 12 पर्यंत सगळे सीईडीचे each and every topic with all PYQs, more than 150 PYQs on a single topic हे आपण कंप्लीट करणार आहोत. शेड्यूल वाईज सांगतो, जर तुम्हाला 12th स्टँडर्ड ओके 12th स्टँडर्डचा सिलेबस आपल्याला करायचा असेल तर मॉर्निंग 7 AM टू 12 PM च्या मधात एक 10 वाजता 10:30 वाजता ब्रेक असतो. 10 ते 12:30 मध्ये आपण पूर्ण 12वीचा सिलेबस घेणार आहे. लक्षात ठेवा, 12वीचा सिलेबस जो 100% सिलेबस आहे. त्यात 7 to 8:30 बाळांनो तुमचं फिजिक्सचं लेक्चर असतं. 8:30 to 10 तुमचं केमिस्ट्रीचं लेक्चर असतं. 10 to 10:30 तुमचं बाळांनो ब्रेक असतो. तुम्ही घरून टिफिन आणू शकता किंवा नाश्ता वगैरे करायला जाऊ शकता. अँड 10:30 to 12 बाळांनो तुमचं असतं मॅथ्स. 10:30 to 12 तुमचं असतं मॅथ्स / बायो. पीसीबी स्टुडंट्स बायोला जातील आणि पीसीएम स्टुडंट्स मॅथ्सला बसतील. ठीक आहे.
त्यानंतर 12 PM तर बाळांनो 1 PM हा तुमचा ब्रेक असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला इथं ब्रेक भेटेल. आणि त्यानंतर 1 PM टू 2 PM बाळांनो कंप्लीट तुमची टेस्ट, डेली मॉक टेस्ट. लक्षात ठेवा, ही डेली मॉक टेस्ट, MOCK मॉक टेस्ट, डेली मॉक टेस्ट. फक्त पहिले 8 दिवस टेस्ट होणार नाही, कारण की प्रत्येक टीचरला एक एक टॉपिक संपवावं लागेल. डेली मॉक टेस्ट आणि 2 PM टू बाळांनो लक्षात ठेवा 3:15 PM आणि नंतर 3:15 PM 3:15 PM टू गाईज 4:30 PM 4:30 PM इथे तुमचा 11 स्टँडर्डचा सिलेबस असणार. कुठला? 11 स्टँडर्डचा सिलेबस घेतला जाणार. 11 स्टँडर्डचा सिलेबस कमी आहे, त्यामुळे आपण याच्यात कन्वर्ट करू शकतो. ओके, सो दिस इज अवर कम्प्लीट क्रॅश कोर्स शेड्यूल गाईज. जर का तुम्ही सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत क्लासेसमध्ये बसून टीचर लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहून या सगळ्या गोष्टी केल्या, एमसीक्यू 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 सॉल्व्ह केले, मी गॅरंटी घेतो बाळांनो 200 पैकी 160 मार्क काढणं नॉट अ बिग डील. आणि 160 म्हणजे 99% लक्षात ठेवा. ठेवा एम. बोर्डची एक्झाम कशी गेली असेल तर जाऊ द्या, एम ठेवा की आता सीईटी मध्ये काढू बाळांनो. लक्षात ठेवा, सीईटी मध्ये काढू. ओके, आणि देशमुख क्लासेसचा पाठ व्हा बाळांनो. 23 तारखेपासून आपण क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. काही गोष्टी वाटत असेल, काही डाऊट्स असेल, ऑनलाईनचं असेल, ऑफलाईनचे असेल, काही डाऊट्स असतील, फीज रिगार्डिंग असेल, प्लीज कमेंट करा बाळांनो. मी त्याच्या प्रत्येक कमेंटवर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पण आता पुढचे 2 महिने तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. जरी म्हणत असेल बोर्डची एक्झाम झाली, रिलॅक्स झाले, नाही. ज्या दिवशी मॅथचा पेपर होतो त्या दिवशी रिलॅक्स व्हा, दुसऱ्या दिवशी एक दिवस मजा करा. 23 तारखेपासून सीईटीला कामाला लागा. टाइम फार कमी आहे, टाइम फार कमी आहे, लक्षात ठेवा. ओके, सो गाईज ऑल दी व्हेरी बेस्ट. भेटू आपण 23 तारखेला. थँक्यू सो मच. काय डाऊट असेल तर कमेंट्स मध्ये करा, कमेंट्स फटाफट. थँक्यू सो मच.